नमस्कार. तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या कोमल किचनमध्ये. मी आज तुम्हाला चण्याची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटी चणे घेतले होते. ते स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर 8-9 तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. त्यातलं पाणी काढून मी ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालत आहे आणि 6 ते 7 शिट्टी आपण याच्या कुकरला करून घेणार आहोत. मी आता याच्या 6 ते 7 शिट्ट्या करून घेणार आहे. इथे आपले चणे शिजतात तोपर्यंत मी भाजीसाठी लागणारे वाटण बनवून घेत आहे. कढईमध्ये मी तेल तापवून घेतलेलं आहे. मी त्याच्यामध्ये खोबऱ्याचे बारीक केलेले तुकडे घालत आहे. तर मी लालसर रंगावरती भाजून घेणार आहे. हे पाहू शकता मी खोबरं चांगलं लालसर भाजून घेतलेलं आहे. आता मी खोबरं काढून घेत आहे. आता मी ह्याच्यामध्ये 5 ते 6 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालून घेत आहे आणि हे लालसर रंगावरती मी परतून घेणार आहे. इथे आपण पाहू शकता इथे आपला कांदा चांगला लालसर परतला गेलेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये 2-3 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेत आहे. आता मी ह्याच्यामध्ये लसणाच्या 15 ते 16 पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घातलेला आहे. आता हे मी ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहे आणि कोथिंबीर तेलामध्ये मी भाजून घेणार आहे सगळं. आता आपला मसाला चांगला तयार झालेला आहे. आता मी हा थंड करून मिक्सरला बारीक करून घेणार आहे. इथे आपण पाहू शकता की हा मसाला बनवून तयार झालेला आहे आणि आपले चणे पण चांगले मऊसूत शिजले गेलेले आहेत. आता आपण भाजी फोडणीला टाकूया. इथे मी तेल तापवून घेतलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालत आहे. जिरं चांगलं तडतडलं की मी ह्याच्यामध्ये 2 तमालपत्र घालत आहे. आता मी हे सगळं वाटण ह्याच्यामध्ये घालून देत आहे. आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा घरगुती मसाला घालत आहे. अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे आणि हळद घालत आहे. आता हा मसाला मी 1 ते 2 मिनिटासाठी बारीक गॅसवरती परतून घेणार आहे. इथे आपण पाहू शकता आपला मसाला चांगला परतला गेलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे चणे टाकून घेत आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेत आहे. चणे शिजवताना पण मी ह्याच्यामध्ये मीठ घातलं होतं. आता मी ह्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी मिक्स करणार आहे आणि 5 ते 6 मिनिटासाठी शिजवून घेणार आहे. इथे आपण पाहू शकता ही आपली भाजी तयार झालेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून ही भाजी सर्व करून घेत आहे. आपण पाहू शकता की आपली भाजी बनवून तयार झाली.